मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे, इंद्र राणी खाली पडायला लागते तेवढ्यात इंद्र राणीला धरतो आणि इकडं विक्रांत हा एका माणसाला कुऱ्हाड घेऊन इंद्राला संपवायला पाठवतो. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जी मालती आहे, मालती खूप रागवून त्या रूममध्ये जाऊन बसलेली असते. तर इकडं जी राणी आहे, राणी इंद्राला बाहेर येते आणि म्हणते, "इंद्र सर झोप येत नाही का तुम्हाला? अजून जागीच आहात का तुम्ही?" असं विचारते. इंद्र म्हणतो की झोप नाही, झोप येते मला, पण बघत होतो चंद्र तारे. तर आता लगेच राणी म्हणते, "हो, चंद्र तारे? तारे बघताय तुम्ही इंद्र सर?" इंद्र म्हणतो की "हो ना राणी." तर आता लगेच राणी इंद्र राणी म्हणते की "चला आपण मग बाहेर जाऊन बघूयात. बाहेर मस्त दिसतील." तर आता ते दोघं बाहेर येतात आणि बघतात. दोघं तिथे बघत असतात चंद्र तारे आणि इंद्र म्हणतो की "राणी तुला माहिती आहे का, लहानपणी मला खूप आवड होती. हे चांद्र, इंद्र, हे चंद्र ते सगळं बघायची. हे सगळे तारे मला त्यांचा अभ्यास होता ना, मी सगळं काही बघायचो. मला खूप आवडायचं अगं लहान असताना." असं म्हणतो. तर आता लगेच राणी पण म्हणते, की "हो ना इंद्र सर, मला पण आहे ना लहानपणी खूप आवडायचं हे. मी तर आता असं पटांगणात बसायचे. माझी आजी ना ती मला मांडीवर घ्यायची आणि मांडीवरती झोपी लावायची आणि मांडीवर झोपी लावता मी सगळे चंद्र तारे ती मला गोष्टी सांगायची. हे सगळं काही सांगायची, कथा सांगायची, गोष्टी सांगायची." असं म्हणत असते. तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "हो का? मी तर कधीच नाही ऐकल्या कथा, गोष्टी. त्यामुळं मला तर नाही सांगता येणार त्याच्याबद्दल." तर आता राणी म्हणते, की "हो बघा इंद्र सर, तुम्हाला नाही माहिती का? अहो मला सगळं माहिती. तुम्ही कशाला काळजी करता? मी तुम्हाला सांगेल. नक्कीच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल." असं म्हणत असते. तर आता इंद्र म्हणतो की "हो ना राणी, तुला माहिती आहे का हा कोणता चंद्र, हा कोणता तारा आहे, तो कोणता तारा आहे?" तर आता राणी म्हणते की "हो, मला माहिती आहे सगळे तारे." तर राणी म्हणते की "मला एवढं ज्ञान नाही त्याच्यातलं, पण थोडं-थोडं माहिती आहे." तर आता लगेच तो म्हणतो की "हो ना, तर हे बघ हा आहे, त्याला नावं आठवत नाही, तो वेगळेच नावं सांगतो. हा मंगळ आहे, हा ध्रुव आहे." तर आता राणी म्हणते की "हो, मंगळ आहे तो आणि तो माझ्या मैत्रिणीच्या कुंडलीमध्ये सांगितला होता मंगळ. अहो, तिच्या मागे किती अडचणी आल्या माहिती का इंद्र सर तुम्हाला?" असं बोलते. इंद्र म्हणतो की "हो ना, मग तुला ध्रुवतारा माहिती आहे का?" तर राणी म्हणते की "हो, मग मला माहिती आहे ध्रुवतारा." "अहो, तुम्हाला माहिती आहे का ध्रुवतारा कोण असतो तो?" अहो, ध्रुवतारा असा होता की एक माणूस होता, त्याला 2 बायका होत्या. एक त्याची आवडती, एक नावडती. त्या नावडतीचा मुलगा ध्रुव आणि त्याला कुणी जागा भेटत नसे, कुणी जागा देत नसे आणि मग त्याने स्वतःची जागा निर्माण केली तिथे, असं म्हणत असते. तर आता इंद्र म्हणतो, "बापरे राणी, तुला बरंच माहिती आहे." तर राणी म्हणते, "हो मग मला बरंच अजून चंद्राची कोरीची गोष्ट पण माहिती आहे." तर आता इंद्र म्हणतो, "काय? खरंच का? राणी खरं सांगू का? तू एकदम चंद्राच्या कोरीसारखीच दिसती." असं म्हणतो. तर राणी म्हणते, "खरंच का इंद्र सर? काही पण नका बोलू हां." तर इंद्र म्हणतो, की "हो गं राणी, खरं सांगतोय मी तुला." असं म्हणतो. तर इकडे आता जो विक्रांत आहे, तो विक्रांत वाट बघत असतो. कधी तो व्हिडिओ होतो त्याला. तर आता गजा त्याला व्हिडिओ पाठवतो काढून आणि जो विक्रांत आहे तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो, "बापरे! मला व्हिडिओ आलाय. बघितलं का? बरं झालं मला हेच पाहिजे होतं. इंद्र बाहेर झोपलेला आहे. आता हाच तो वेळ, हीच ती वेळ आहे." आणि इंद्र लगेच त्याच्या माणसाला, विक्रांताच्या माणसाला कॉल करतो आणि गुंडाला एका फोन करून सांगतो, की "हे बघ, आता लवकरात लवकर जाय. तो इंद्र बाहेर झोपेला आहे." आता तो माणूस लगेच कुऱ्हाड घेऊन यायला निघतो आणि इकडे यायला निघतो तो इंद्राच्या तिकडे, इंद्र जे झोपेल तिथं. तर आता लगेच उर्मिला म्हणते, की "आपलं काम होणार विक्रांत. मी तर खूप खुश आहे." असं आनंदाने ती उड्या मारते. इंद्र पण खूप विक्रांत पण खूप खुश होतो. असं म्हणतो, की "बरं झालं, माझं काम एकदाचं होणार आहे." असं बोलतो. आणि आता इकडं जी राणी आहे, राणी इंद्राला सगळं काही समजावून सांगत असते. कोणता चारा कधी असतो, कोणता तारा कधी, असं सगळं काही माहिती सांगत राहते. तर आता इंद्र म्हणतो, "तुला हे माहिती का आकाशवाणी? तुला माहिती का सगळे चंद्र मी तुला आता दाखवू शकतो." तर आता लगेच ती म्हणते, की "इथं येईल का तू? दाखवशील का? इंद्र सर इथं येईल का डायरेक्ट हातामध्ये आपल्या?" तर आता इंद्र म्हणतो, "असं तर नाही येऊ शकत गं. पण मी तुला दाखवतो." तर ते म्हणते, की "आता फोन करताय का ताऱ्याला तुम्ही?" फोन घेतो हातामध्ये. तर लगेच इंद्र म्हणतो, की "फोन कायला करू मी? मी नाही करत फोन वगैरे." असं म्हणतो. आणि फोन घेऊन तो बसतो आणि आता जो फोन असतो तो फोन करून तो बघत असतो. फोनवर दाखवतो ते राणीला, "हे बघ हे सगळे तारे आहेत. हे एक तारा, हा एक तारा." तर राणी म्हणते, की "हो, आपण आता ध्रुव तारा तिकडे बघितला होता. आता मोबाईलमध्ये किती स्पष्ट दिसतोय ना." तर इंद्र म्हणतो, की "हो, हीच टेक्नॉलॉजी आहे आत्ताच्या युगातली." असं सांगत असतो. तर राणी म्हणते, की "हो ना, इंद्र सर खूप छान आहे हां हे सगळं." तर आता इंद्र म्हणतो, की "हो ना राणी, खरंच खूप छान आहे." तर आता इंद्र आणि राणी ते बघत असतात. बघत बघता जी राणी आहे ती इंद्राच्या डोक्याला डोकं लावून लागतं, धडकतात एकमेकांना.
एकमेकाला. आणि आता लगेच राणी म्हणते, "इंद्र सर काय हे?" आणि इंद्र हसायला लागतो. तर राणी म्हणते, "मला लागलं ना, तुम्ही काय हसताय?" तर आता इंद्र म्हणतो, की "मग काय झालं? तारे बघायच्या नादात तसंच होणार ना मग." असं म्हणतो. तर आता राणी म्हणते, की "हो इंद्र सर, लगेच चेष्टा करताय माझी तुम्ही पण." असं म्हणतो आणि आता ते लगेच तो म्हणतो, की राणी म्हणते, "माझ्या हातात द्या, मला नीट दिसत नाही." आणि राणीच्या हातात देतो आणि मग ते दोघे तारे वगैरे बघतात. तारे बघून झाल्यावरती आता राणी म्हणते, की "इंद्र सर आपण चला इकडे फिरूयात." असं फिरायला जातात, तिकडे चक्कर मारतात. तर इकडे आता जे आबा आहेत ते मालतीला समजावत असतात, की "मालती हे बघ, माझं ऐकत जा तू. अगं माझं ऐक तू. हे बघ असं काही करू नकोस. अगं इंद्र चांगल्यासाठीच तिथे थांबलाय ना, मग कशाला मनाला वाईट लागून घेतीये तू? अगं चांगलंच होईल, काळजी कशाला करते? अगं तुला माहिती आहे का तो काळजी घ्यायला थांबलाय तिथे त्या राणीच्या आई-बुवांची. तू जेवण करून घे जा." तर आता लगेच मालती म्हणते, "त्या घाणेरड्या वस्तीत माझा मुलगा थांबलाय. तुम्हाला माहिती आहे का मी लहानपणापासून त्याला माझ्यापासून लांब ठेवलंय. अहो माझी चिकू माझ्यापासून हिरावून घेतली या पोरीनी. माझा इंद्र हिरावून घेतला. अहो तुम्ही तर माझे कधी नव्हतेच. त्यामुळे मला तुमचं काही वाटतच नाही." असं बोलते. तर आता लगेच आबा म्हणतात, "अगं राणी अगं मालती असं का बोलताय तुम्ही? अहो शांत व्हा मालती. मला माहिती आहे तुमचा एवढा राग-राग का होतोय. अहो तुम्हाला भूक लागली, तुमची चिडचिड होते त्यामुळे. जा तुम्ही जेवण करून घ्या." आणि जा जेवण करून घ्या म्हणतो. आणि आता लगेच ते म्हणतात, की "ठीक आहे." आणि आता लगेच मालती रागा-रागा तिथून निघून जाते. खाली येते आणि ती डायनिंग टेबलवरती ताट उघडून बघते. तर ती म्हणते, की "वॉव! किती छान डेकोरेट करून ठेवलंय ना ताट. असं कोणी बघितलं ना, ज्याची इच्छा असेल ना, नसेल ना जेवायची, त्याची सुद्धा इच्छा होईल जेवायची. एवढं मस्त डेकोरेट करून ठेवलंय ताट." असं म्हणते. तर आता लगेच ती खूप खुश होते. जेवायला बसते आणि ती म्हणते, "मी तर राणीमुळं का उपाशी राहू? मी जेवण करणार." आणि तोंडात घास घालायला लागते. तेवढ्यात तिला इंद्राची आठवण येते. ती म्हणते, की "माझी चिकू माझ्यापासून गेली, इंद्र गेला." आणि रडायला लागते आणि म्हणते, की "मी का जीवू? माझा मुलगा तिकडे कसा अवस्थेत आहे आणि मी इथे जीवू? मला बरोबर नाही वाटत." आणि ती जेवते ताटावरून उठते आणि खूप राणीला बडबड करते आणि म्हणते, की "ही राणी आमच्या आयुष्यात आली ना, त्यामुळेच हे सगळं घडतंय. ही राणीच जर आमच्या आयुष्यातून गेली, तर किती भारी होईल ना खरंच." आणि इंद्र जर तिथे तिच्या आई-बाबांची काळजी घ्यायला गेलो, तर इंद्राची जवळची मी किती आहे. मग माझी कामाला काही झालं, तर इंद्र किती माझी काळजी घ्यायला येईल इथे, असं म्हणते आणि म्हणते, की मलाच काहीतरी करून घेते मी, असं म्हणत असते. तर इकडं आता जो माणूस असतो, तो कुऱ्हाड घेऊन आलेला असतो आणि भिंतीच्या आडोंगी जाऊन उभा असतो. तर बघतो तर काय, ते राणी आणि इंद्र दोघे फिरत असतात. तर तो म्हणतो, की आता चान्स नाही माझ्याकडे. तर आता इकडं जो उर्मिला आहे, ती खूप चिडचिड करते. म्हणते, की "आता तरी विक्रांत फोन आला की तुझा? फोन वाजला का? अरे फोन करून बघ ना," असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात, की "हे बघ, फोन नाही करू शकत मी आत्ता सध्या." "अगं थांब ना, त्याचा फोन नाही आला, मेसेज नाही आला, तू मला का चिडचिड करते?" असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणते, की "हे बघा, शांत व्हा विक्रांत सर, तुम्ही फोन करून बघा बरं विक्रांत." असं म्हणते आणि विक्रांतला फोन करायला लावते. विक्रांत फोन करतो आणि म्हणतो, की "बोला ना, काम झालं की नाही आपलंवालं?" तर तो माणूस म्हणतो, की "काम नाही झालं आपलं अजून. अहो, इथं जी आधी नाही का विक्रांत इंद्र एकटाच होता तेव्हा झालं असतं. तेवढ्यात राणी आली. आता तिथे तर गोट्या आलेला दिसतोय मला. आता काय करू मी?" तर इकडं राणी ते फिरत असतात. तेवढ्यात आता जी राणी आहे तिचा तोल जातो आणि तोल गेल्यावरती आता तो इंद्र तिला पकडतो आणि ती खाली पडायला लागते. तेवढ्यात आता इंद्र आणि राणी एकमेकाकडे बघत राहतात. तेवढ्यात तिथे गोटा येतो आणि गोटा हे यांची सगळी मजा बघतो आणि हसत असतो. आता बघूया पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.